नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही आपल्या रूम मध्ये विचार करत बसलेली असते आणि तेवढ्यात तेथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे काहीतरी वेगळंच आहे. नाना कधीही असे मृत्यूपत्र नाही म्हणजे लिहू शकत. एक वेळ मी देवावर विश्वास ठेवणार नाही, परंतु नानावर विश्वास ठेवेन, कारण नाना असे काही करणारच नाहीत. हा सर्व डाव त्या ऐश्वर्याचाच असणार. तीच हे सर्व काही घडून आणत असेल. अगं जानकी, हे सर्व तिनेच घडून आण. कालपर्यंत फक्त तिने आईलाच आपल्या बाजूने उभे केले होते, पण आज मात्र ते शहाणे वकील सुद्धा तिच्याच बाजूने बोलत होते. जानकी मात्र फक्त ऐकून घेत असते. ऋषिकेश म्हणतो की जानकी, आज मी त्यांच्याबरोबर बोलायला गेलो तेव्हा तर एकही अक्षर ते माझ्याबरोबर बोलायला तयार नव्हते. शहाणे काका आपल्या घराशी इतके एकनिष्ठ होते, परंतु आज अचानक त्यांनी असे का केले असेल आणि कुणाच्या सांगण्यावरून ते असे वागले असेल माहितीच नाही. काहीच कळेनासे झालेले नाही. काय करू तेच नाही कळत. तेव्हा जानकी म्हणते की हो, मला तर सर्व कळले. जेव्हा आपले ग्रह फिरतात तेव्हा आपलीच माणसं आपल्या विरुद्ध बाजूने फिरतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगो काय म्हणते? अगं जानकी, तू असे कधीपासून बोलायला लागले? तेव्हा लगेच जानकी म्हणते की आजपासून. आतापासून कालपर्यंत सर्व काही ठीक होतं, सर्व सुरळीत होते, पण आज अचानक सर्व काही विस्कटलं. नानांनी आपल्या वाट्याला काही द्यायला हवे, मला काही त्याने फरक पडणार नाही, परंतु आपली माणसं, माझी माणसं मला हवी. माझं कुटुंब मला हवं आहे, परंतु आता मला असे अचानक वाटते की माझीच माणसं, माझं कुटुंब माझ्यापासून दुरावत चाललं. ऋषिकेश, आपण एकटे पडलो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं शांत हो. आपण दोघे एकमेकांसोबत असताना एकटं पडण्याचा प्रश्न येतच नाही. तेव्हा जानकी म्हणते की आपण तर एकमेकांसोबत आहोत. आपलं कुटुंब सुद्धा आपल्याला आपल्या सोबत हवं आहे. ते नको का आपल्या सोबत? आपली माणसं आपल्याला हवी आहेत. लग्नानंतर मी तुमचं बोट धरून या घरामध्ये गृहप्रवेश केला, पण मात्र ह्या सर्व या घरातील माणसांनी माझा हात धरला. त्यांनी माझ्यावर प्रेम केले आणि माझी साथ सुद्धा दिली. माझे सासू सासरे, आई आणि नाना कधी माझे आई वडील झाले हे मला नाही कळले. सारंग भाऊजी, सौमित्र भाऊजी अगदी धाकट्या भावासारखे आहे. मला माझी सख्खी भावंड मिळाली आणि शर्वरी वंशाच्या रूपात मला माझी बहीण मिळाली. एक हक्काची माणसं या घरात आल्यानंतर मला मिळाली आणि तीच माणसं आता माझी राहिली नाहीत. मग कसे वाटते ऋषिकेश? ही सगळी नाती मला मिळाली जरी असली तरी सुद्धा मी त्यांचे प्रेम मिळवले. हा सर्व जमा खर्च आहे आणि त्यांच्या पैसेच येऊन थांबतो. आणि आज अचानक सर्व काही घडले, त्यामुळे मला ही सुद्धा भीती वाटते की मी सुद्धा आता ही सर्व माणसं प्रेम गमावणार आहे. जानकी खूप रडत असते. तेव्हा ऋषिकेश तिला समजावतो की जानकी शांत हो. तेव्हा मात्र जानकी काही शांत होत नाही. ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, आहो, नानांनी एक सून म्हणून माझ्यावर या घराची जबाबदारी टाकली, तेव्हा माझी सुद्धा जबाबदारी आहे की या घराला एकत्र बांधून ठेवण्याची, आणि मग ती जबाबदारी मला पार पाडायची. मला माझ्या माणसांना जपायचे. लहानपणापासून एकतर अनाथ असून मी आश्रमात दिवस काढले आणि ते पण असे अनाथ राहूनच. त्यामुळे आता ह्या माणसांची किंमत मला कळते. मी त्यांना नाही गमावू शकत. त्यामुळे आता ही माणसं जर गमावली तर पुन्हा मला अनाथ नाही व्हायचं, म्हणून जानकी खूप रडत असते. तेव्हा मात्र ऋषिकेश तिला आपल्या मिठीत घेतो आणि जानकी प्लीज शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असे समजावतो. अगं जानकी, असे काही होणार नाही, तू कशाला टेन्शन घेते? अगं जानकी, ही घर, ही माणसं आपली आहेत आणि लवकरात लवकर खरं काय हे सर्वांना कळेलच. फक्त तू हार मानू नकोस. अगं जानकी, तूच माझी ताकद आहे आणि आपण खरेपणासाठी लढतो, त्यामुळे जे काही खरं आहे ते कधीही सत्यात उतरते. आणि जर या संकटात आपण एकत्र असू तर कुठल्याही संकटावर आपण दोघे मिळून मात करू शकतो, हो की नाही जानकी? तेव्हा जानकी हो म्हणते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, आपले ग्रह कितीही खराब असले पण आपली जिद्द मात्र कायमची आहे. ऋषिकेश, आपल्या दोघांना मिळून हे घर जोडून ठेवायचे, त्यामुळे आता मी खचणार नाही. आपण दोघांनी सुद्धा नाही खचायचे, त्यामुळे आता रडायचं नाही तर लढायचं. असे बोलून जानकी परत घट्ट मिठी ऋषिकेशला मारते, कारण दोघांना एक खूप मोठी एकत्र ताकद आलेली असते. ऐश्वर्याला कसे तोंड द्यायचे हे दोघांनी एकत्र येऊन ठरवलेले असते. त्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्या ते किल्ला तिच्या ताब्यात आल्यामुळे खूपच खुश असते आणि किल्ला एका बोटात गरगर भिंगवते. आणि जे काही घडले अगदी शहाणे वकिलांनी सांगितल्याप्रमाणे की सुमित्राने स्वतः चक्क जानकीला त्या चाव्या ऐश्वर्याच्या हातात द्यायला सांगितलेल्या असतात, ते सर्व तिला आठवत असते. तेव्हा आजी मात्र तेथे येते. आजी तर ऐश्वर्यावर खूपच खुश असते. आजी म्हणते की
छान. अगं गुंडे, अगदी कमाल केलीस तू. अगं जानकीच्या हातातून तू फक्त किल्ले नाही घेतल्यास, पण सगळा अधिकार सुद्धा तू तिच्या हातातून काढून घेतला. इतकी वर्ष ती मोठ्या दिमागात या घरात मिरवत होती. बरं झालं अगदी तू माझ्या मनासारखे केले. पण अगं गुंडे, तू हे कसं केलेस? म्हणजे कसंच? तेव्हा ऐश्वर्या आजी, अहो आजी, जादूगराला त्याची जादू कधीच विचारायची नसते, हो की नाही? तेव्हा आजी हसते आणि कळलं ग, मला खूप आनंद आहेच, परंतु एक गोष्ट मात्र सांग. एका गोष्टीचं मला इतकं समाधान आहे की माझी जी ही हक्काची प्रॉपर्टी आहे, ही सगळी प्रॉपर्टी तू माझ्या सख्या नातवंडामध्ये विभागली गेली, याचा मला खूप आनंद वाटतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो की नाही, झाले ना तुमच्या मनासारखे? मग इथून पुढे काही पैसा लागला तर बिनधास्तपणे तुम्ही मला विचारायचे. हवे तेवढे पैसे तुमच्या मनाला येईल तितके मागायचे, कारण आता आपला पैसा, कंपनी, सर्व काही हक्क माझ्याकडे आहेत. म्हणून ऐश्वर्या खूपच खुश होते. तेव्हा आजी म्हणते की अगं पण नाही, तू हे मात्र नाही बरोबर केली. म्हणजे कंपनी, गाडी ही सारंगच्या नावावर आणि सौमित्राच्या नावावर काय तर शेती. अगं आयुष्यामध्ये त्याने कधी शेतात पाय सुद्धा टाकलेला नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग तोच तर माझा प्लॅन आहे, ज्यात त्याने कधी पाय सुद्धा टाकलेला नाही. त्यामुळे हे सर्व काही मला माझ्याच मुठीत हवं. आणि तसंही त्याला शेतीत नाही तर कोर्टात इंटरेस्ट आहे. आजी म्हणते की अगं म्हणजे काय? अहो आजी, इतका मोठा प्लॅन केला मी, इतका मोठा खेळ मी खेळले, मग माझा फायदा सुद्धा मोठा व्हायला नको का? आजी म्हणते की अगं पण ती बिचारी जानकी, तिच्या हातातून तर अधिकार सुद्धा गेला, किल्ल्या सुद्धा गेल्यात आणि हिस्सा सुद्धा गेला, तिच्या हातात काहीच राहिले नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आजी, असे कसे? काहीच कसे राहिले नाही? अहो ती सतत तर देव देव करायची, म्हणून मी तिला सहजपणे तो देव्हारा अगदी अलगद देऊन टाक. मग आता तुझा नवरा आणि तू टाळ एकत्र कुटत बसा. आणि ऐश्वर्याच्या काही लक्षात येते. ती आजीला म्हणते की थांबा, तुम्ही येथे बसा, मी तुम्हाला एक सांगते. आजी म्हणते की अगं काय काय? तेव्हा ऐश्वर्या सांगू लागते की ओरिजिनल जे मृत्यूपत्र होतं त्यामध्ये नानांनी यांच्या वाट्याला बाकी काही गोष्टी आणि देवघर दिले होते. तेव्हा मी काय केले की बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काढून टाकले आणि त्यांच्या वाट्याला फक्त देवघर ठेवले. तेव्हा देवघर आणि शाल जोडे घेऊन लवकरच मी त्यांना या घराच्या बाहेर पाठविलं. तेव्हा आजी म्हणते की अगं तू हे स्वप्न पाहते तर ते हे ठीक आहे, परंतु ते सत्यात उतरणं मात्र खूप कठीण आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. म्हणजे असे, सुमित्रा अगोदर माझी मुलगी आहे आणि नंतर तुझी सासू आहे. तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त मी तिला ओळखते. टोळा आणि घडीत मासा असे काहीतरी आहे, मी तिला जास्त ओळखते, त्यामुळे ती नक्की बदलू शकते. परंतु जानकीनं मात्र ह्या सर्वावर आपलं जाळं टाकून तिला आपल्या बाजूने वळवून घेतलं नाही म्हणजे झालं. तेव्हा ऐश्वर्या तर खात्रीने म्हणते की आजी, अहो तसे काही नाही होणार. स्वतः देव सुद्धा आले तरी सुद्धा ते आईंचे मन नाही बदलू शकत. ऐश्वर्याला असे वाटते की सर्व काही आता तिच्या हातात आले आणि कोणीही ते हिसकावून नाही घेऊ शकत. त्यानंतर इकडे जानकी देवघरात येते आणि रामरायांना हात जोडून म्हणते की रामराया, आजपर्यंत मी तुझ्याकडे कधी काही मागितलेले नाही. अरे न मागता तू मला कायम भरभरून देत राहिला, पण आज मात्र मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे. मला माझ्या आई हव्या आहेत. आईंचं माया, प्रेम, ममत्व सर्व काही मला हवं आहे. आणि त्याच वेळेस सुमित्रा दाराशी आलेली असते आणि जानकीचे हे सर्व बोलणे ती ऐकत असते. जानकी देवाला हात जोडून म्हणत असते की आईंचा विश्वास मला हवा, माझं सगळं कुटुंब मला एकत्र असलेलं हवं आहे. नाना लवकरात लवकर बरे व्हायला हवे, कारण आईंच्या मनात तर माझ्याविषयी गैरसमज निर्माण झालेले आहे, त्यामुळे तो गैरसमज मला लवकरात लवकर दूर व्हायला हवा. रामराया, बाकी मला काही नको, एवढं फक्त तू माझ्यासाठी प्लीज कर. म्हणून जानकीच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असते. तेव्हा जानकीचे हे सर्व बोलणे ऐकून सुमित्रा विचारात पडते की जानकीला दोषी ठरून मी तर काही चूक तर केलेली नाही ना. ओढ्यात पडले मी देवा, मला हा गुंत सोडवण्यासाठी शेवटी तूच मदत करू शकतो. माझ्या हातून काही असे विपरीत घडून देऊ नकोस. म्हणून सुमित्रा तेथून जायला निघते, पण तोच तिचा धक्का एका तेथील मोरपिसाच्या भांड्याला लागतो आणि ते भांड खाली पडते. तेव्हा जानकी लगेच उठते आणि ते पितळाचं जे भांड असतं ते उचलते आणि आईंना म्हणते की आई, तुम्ही इथे काही हवं होतं का असे विचारते. तर सुमित्रा म्हणते की देवासमोर दिवा लावला की नाही हे बघण्यासाठी आले होते. जानकी म्हणते की आई, अहो मी लावला देवा समोर दिवा. तेव्हा सुमित्रा काही न बोलता जायला निघते. तेव्हा जानकी म्हणते की आई, देवासमोर तर दिवा मी लावलेला आहे, परंतु माझं मन तेव्हा शांत होईल जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलता, माझ्याबद्दलचा तुमच्या मनातील गैरसमज दूर होईल. तेव्हा आपण दोघेही आता देवाच्या दारात उभ्या आहोत. तुम्हाला खरंच असे वाटतं की मी नानांना ढकलले असेल, या घराचं वाईट व्हावं असं खरंच तुम्हाला वाटतं? असा मी विचार करते असे तुमच्या मनात येते का? तुम्हाला काय वाटतं आई? तेव्हा सुमित्रा म्हणते की माहिती नाही, कदाचित असू सुद्धा शकेल. तेव्हा
ते ऐकून जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की आई, अहो काय काय असेल? आई हे करणं दूर, पण कधी हा विचार सुद्धा माझ्या मनात नाही आला. आणि जर हा विचार आई माझ्या मनात आला तर इथेच देवाच्या दारात मला मरण यायला हवं, जर मी काही खोटं वागत असेल तर. जानकी रडत आईला म्हणते की आई, तुम्ही माझ्याबद्दल वाईट अशी समजूत गैरसमज करून घेतले. मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटत. मला राग फक्त त्या व्यक्तीचा येतो की जिने तुमच्या मनात माझ्याविषयीचे हे गैरसमज पसरवले, त्या ऐश्वर्याचा. मला त्या ऐश्वर्याचा खूप राग येतो. मी खरं बोलते, खोटं बोलते, सर्व तुम्ही बाजूला राहून द्या. अगोदर तुम्ही तर तुमच्या डोळ्यांनी बघितलं की ऐश्वर्या माझी साडी घालून त्या सापावाल्या माणसाला भेटायला गेली होती आणि ती साडी ती जाळताना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं होतं. तो पुरावा सुद्धा तिने जाळण्याचा प्रयत्न केला. आई, तुम्ही हे तुमच्या डोळ्यांनी बघितलं, तरी सुद्धा तुम्हाला अजून सुद्धा ऐश्वर्या बरी वाटते का? सांगा आई, शांत का? उत्तर द्या. तुम्हाला अजून सुद्धा ऐश्वर्या बरोबर वाटते का? तेव्हा सुमित्रा काही उत्तर देत नाही. तर जानकी सुमित्राच्या हाताला धरते आणि तिला देवघरात घेऊन येते. मग तुम्ही इथे देवासमोर उभे राहून सांगा की ऐश्वर्या बरोबर आहे की मी चुकीचे आहे? सांगा ना आई, ऐश्वर्या बरोबर वाटते का तुम्हाला की मी चुकीचे वाटते? तेव्हा सुमित्रा मात्र जानकीच्या चेहऱ्याकडे पाहतच सुमित्रा पुढे मोठा प्रश्न उभा राहतो की नक्की काय उत्तर देऊ. जानकी म्हणते की आई, तुम्हाला काय वाटते ते देवासमोर बोला. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही, मला काही वाटत नाही. तेव्हा जानकी म्हणते की आई, मला समजते तुमची खरंच खूप घुसमट होते. तुम्हाला खरंच कळत नाही की जे डोळ्यांनी बघितलं त्यावर विश्वास ठेवू की जे घडतंय त्यावर विश्वास ठेवायचा. यामध्ये तुमची खरंच खूप कोंडी होते. नक्की काय ठरवायचं हे तुम्हाला नाही कळत. ठीक आहे आई, मी तुमची अवस्था समजू शकते, पण माझ्यावर म्हणजे तुमच्या जानकीवर तुम्ही विश्वास ठेवा. मी नानांना नाही ढकललेले. तेव्हा जानकी अगदी व्याकुळ होत रडत हे सर्व सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय खरं आणि काय खोटं हे मी तेव्हाच सांगू शकते, तेव्हाच त्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकते की जेव्हा नाना शुद्धीवर येतील तेव्हा शेवटी तेच सांगतील की काय खरं आणि काय खोटं. तेव्हा जानकी म्हणते की आई, मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहते. नाना शुद्धीवर आल्यानंतर खरं काय ते लवकरात लवकर बाहेर येईल. तेव्हा जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर इकडे सुमित्रा तर तेथेच असते. ती खूप रडते आणि देवाला हात जोडते आणि देवा, तूच यातून आम्हाला वाचू शकतो अशी प्रार्थना करते. त्यानंतर इकडे ऋषिकेश हा त्याचा मित्र बाबू याला घेऊन येतो आणि जानकीची ओळख करून देतो, म्हणजे नागधरवाडीचे हनुमंत बेंद्रे. तेव्हा बाबू आणि जानकीची ओळख झाल्यानंतर तो बाबूला म्हणतो की बाबू, ही माझी बायको जानकी. जानकी बाबूला नमस्कार करते आणि त्यांना बसायला सांगते आणि मी तुम्हाला पाणी आणते. तेव्हा जानकी ही बाबूसाठी ग्लासमध्ये पाणी ओतत असते, तर बाबू तिच्याकडे बघत असतो, म्हणजे तिच्या हाताकडे. तेव्हा बाबूला असे काय समजते, त्याला खूप वाईट वाटत असते. तेव्हा जानकी त्याला पाणी घेऊन येते. तेव्हा तरी सुद्धा तो त्या हाताकडेच पाहत असतो. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे पाहतात. तर जानकी ही बाबूला म्हणते की अहो पाणी घ्या, अहो पाणी एकदम स्वच्छ आहे, पाणी घ्या. तेव्हा बाबूच्या डोळ्यात मात्र पाणी येते. तेव्हा बाबू आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. जानकी आणि ऋषिकेशला खूप वाईट वाटते की नक्की बाबूला काय झाले असेल. तेव्हा ऋषिकेश विचारतो की अरे बाबू, काय झालं? तेव्हा बाबू आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि जानकीला म्हणतो की स्वच्छ काय आणि गढूळ काय वहिनी, शेवटी ते निर्मळ पाणीच आहे. आमच्या इकडे पाण्याचा एकही थेंब दिसेनासा झाला. 15 दिवस झाले गावातील विहीर, ती विहीर खांताने रक्ताचं पाणी झालं, परंतु त्या गिरीच्या दगडाला मात्र पाझर फुटला नाही. तेव्हा ऋषिकेश बाबूला समजावतो की अरे मित्रा, तू अशी हार मानू नकोस. ही माती आपल्या शेतकऱ्यांची आई असते आणि आई मात्र आपल्या लेकरांना कधीही नाराज नाही करत. आईची माया पाणी बनून जमिनीतून नक्की वाहील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आईची माया सर्वात श्रेष्ठ असते. तुझे कष्ट कधीही वाया नाही जाणार. तेव्हा बाबू म्हणतो की गेल्या 15 दिवसापासून मी ती विहीर खांदतो, तिला तर पाणी नाही लागले. उद्या तर तिचा शेवटचा दिवस खोदण्याचा आहे आणि जर तिला उद्या पाणी नाही लागले तर मग खूप मोठा प्रश्न उभा राहील. आणि माझ्या मनाला मी हेच 15 दिवसापासून समजावत आलो की आज तुम्ही मला जे काही सांगतात. तेव्हा लगेच जी बाबूची तेवढ्यात सुवर्ण येते आणि सुवर्ण म्हणते की अहो, तुम्ही इतक्यात हार मानू नका. तुम्ही मला जो शब्द दिलेला आहे, मला जे वचन दिलेले आहे ते नक्की तुम्ही पूर्ण करतान. तुम्ही असे हार मानू नका आणि स्वतःला इतके खचून जाऊ नका. धीर सोडू नका. अजून 1 दिवस बाकी आहे. मला पूर्ण खात्री आहे की जे वचन तुम्ही मला दिले ते पूर्ण करतान.
तेव्हा जानकी आणि ऋषिकेश सुवर्णाकडे बघत असतात की नक्की आहे तरी ह्या कोण. तेव्हा ऋषिकेश विचारतो की अरे बाबू ह्या कोण आहे. तेव्हा बाबू म्हणतो की ह्या सुवर्णा. यांच्या घरच्यांना मी वचन दिले होते की जेव्हा मी गावात पाणी आणेल तेव्हाच मी यांच्या बरोबर लग्न करेल. तेव्हा ते दिलेलं वचन मी आजपर्यंत पूर्ण नाही करू शकलो म्हणून बाबूला खूप वाईट वाटते. तेव्हा बाबूची ही होणारी बायको आहे असे समजल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश या दोघांना खूप आनंद होतो. जानकी बाबूला समजावते की अहो असं कसं, तुम्ही ते वचन नक्की पूर्ण करता. अहो तुमच्या सोबत यांचे प्रेम आहे आणि जर कोणाची प्रेमाच्या नात्यात साथ असेल तर खरंच प्रेमाच्या नात्यात इतकी ताकद असते की काळ्या पाषाणाला सुद्धा पाझर फुटते. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही तुमचं वचन नक्की पूर्ण करता. तुमच्या कष्टाचं चीज नक्की होणार आहे. जमिनीला पाणी नक्की लागणार आहे. तेव्हा बाबू आणि सुवर्ण सुद्धा खूप खुश होता. तेव्हा ऋषिकेश हा बाबूला म्हणतो की अगदी खरं आहे आणि मित्रा तू असे हार मानू नको. दिवस रात्र एक कर. पाणी मात्र विहिरीला नक्की लागणार. तेव्हा जानकी तो पाण्याचा ग्लास पुढे करते आणि बाबूला म्हणते की अहो आता तरी हा पाण्याचा ग्लास पिण्यासाठी घ्या. तेव्हा बाबू म्हणतो की नाही वहिनी, अगोदर मी त्या जमिनीतून पाणी काढणार आणि मगच या बाबूच्या घशाखाली पाणी उतरणार. तेव्हा जानकी म्हणते की अहो उद्या शुक्रवार आहे, देवीचा वार, पाणी नक्की लागणारच. तेव्हा बाबू म्हणतो की जानकी वहिनी तुम्ही म्हणाला तर नक्की लागेलच. तेव्हा सुवर्णा ही ऋषिकेश आणि जानकी यांना म्हणते की दादा आणि वहिनी यांना तुम्ही इतका मोठा धीर दिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद म्हणून त्यांच्यासमोर हात जोडते. जानकी म्हणते की अगं सुवर्णा धन्यवाद कसले त्यात. तेव्हा सुवर्णा आणि बाबू निघून जातात. त्यानंतर इकडे जानकी किचन मध्ये स्वयंपाक करत असते आणि गुलाबदादा काही वस्तू घेऊन ह्या बाजारातून भाजीपाला आणतात आणि वहिनी साहेब करत आत येतात. जानकीला म्हणतात की वहिनी साहेब हे बघा मी सर्व काही भाजी घेऊन आलो, ती भाजी कुठे ठेवू असे विचारतो. तेव्हा जानकी अहो गुलाबदादा इथेच ठेवा. तेव्हा गुलाबदादा विचारतात की वहिनी साहेब अहो तुम्ही काय काय करता. तेव्हा जानकी म्हणते की अहो गुलाबदादा काही नाही, नानांसाठी तांदळाची पेज तयार केली. ऋषिकेशने आंबेमोहोर तांदूळ आणले, ते नानांना खूप आवडतात म्हणून म्हटलं की पेज करूयात. पण बाजारातून तुम्ही काय भाजी आणलीत असे विचारते तर गुलाबदादा सांगतात शेवग्याची शेंग, फुलकोबी आणि हे सर्व काही घेऊन आलो. तेव्हा जानकी म्हणते की अरे वा शेवग्याच्या शेंगा तर ताजेच दिसतात, मग आपण शेवग्याच्या शेंगाचं तिखट पिठलं बनवूया. घरात सर्वांना ते आवडतं. तेव्हा लगेच ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या ही मोठ्या तोऱ्यात म्हणते की हे शेवग्याच्या शेंगाचं पिठलं काही करायचं नाही, ते मला नाही आवडत असा मालकिनी सारखा हुकूम सोडते. तेव्हा जानकी तरी सुद्धा ऐश्वर्याला प्रेमाने समजून घेते. म्हणते की अगं ऐश्वर्या या घरात ज्याला जे आवडतं तेच आपण बनवतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या ही तिचा मालकी हक्क गाजवायला सुरुवात करते आणि जानकीला म्हणते की इथून पुढे नाही करायचं, मला ते नाही आवडत, इथून पुढे या घरात मी जे सांगेल तेच बनवायचे. तेव्हा जानकी म्हणते की काय ग तू म्हणजे तुझा हट्ट इतरांवर का लादतेस. शेंगाचं पिठलं घरात सर्वांना आवडतं, आईला सुद्धा आवडतं, ओवीला सुद्धा आवडतं आणि आजीला सुद्धा ते पिठलं खूप आवडतं, सगळ्यांनाच हे आवडतं. नाना जर आत्ता बरे असते तर त्यांनी अर्ध पातेलं हे पिठलं संपवलं असतं. तेव्हा ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते की शांत राहा. ऐश्वर्या म्हणते की इथून पुढे या घराला काय आवडतं काय आवडत नाही हे मी ठरवणार. त्यामुळे लगेच गुलाबदादांना मालकिनी सारखा हुकूम सोडते की गुलाबदादा फ्लॉवर मटाराची रस्सा भाजी बनव. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी साहेब मटार तर सोलावे लागते आणि ते सोलले नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय तुला ते सोलता येतात का, त्यामुळे मी सांगते म्हणून ते सोलून काढ आणि ती भाजी बनव. जानकीला मात्र ऐश्वर्याचा खूप राग येत असतो. रागाने ती तिच्याकडे बघत असते. गुलाबदादांना सुद्धा हे ऐश्वर्याचं बोलणं नाही पटत. तेव्हा ऐश्वर्याच्या पद्धतीत गुलाबदादांशी बोललेली असते तर जानकी तिला रागाने विचारते की अगं ऐश्वर्या कोणती तुझी पद्धती गुलाबदादांशी बोलण्याची. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की मी सोलतो परंतु टाइम मात्र लागेल. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम जानकीकडे बघत गुलाबदादांना म्हणते की बिनकामाच्या माणसाबरोबर जर तू गप्पा करत बसला तर तुझे हे काम पूर्ण होणार नाही, त्यामुळे ते गप्पा बंद कर आणि कामाला लाग. आणि त्या किल्ल्या हातामध्ये वाजवत म्हणते की अरे गुलाब तुझ्या लक्षात तर आहे ना किल्ल्या माझ्या ताब्यात आहे म्हणून, चल तुला कळले असेल मग कामाला लाग. तेव्हा जानकी म्हणते की गुलाबदादा तुम्ही जा, मी करते हे सर्व. तेव्हा लगेच गुलाबदादा बाहेर जातात तर लगेच जानकी ही ऐश्वर्याला म्हणते तुला मटाराची ही रस्सा भाजी बनवता येते का. अगं गुलाबदादांना येत नाही म्हणून सांगते. तर ऐश्वर्या म्हणते की मग अशा युजलेस नोकरांना कशाला ठेवले कामासाठी आणि मी कशाला करू, मी नाही करणार, घरात इतके नोकर आणि तुम्ही सुद्धा आहेत ना. तेव्हा जानकी म्हणते की जर मी नाही केलं तर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग आईना तूच उत्तर दे, जे काही तुला सांगायचे असेल बोलायचे असेल तर तूच बोल, पण मला नाही वाटत तू असं काही करशील.
करशील म्हणून ही भाजी नाही बनवणार म्हणून, कारण जर आता तू स्वयंपाक नाही केला तर घरातील बाकी सर्वजण उपाशी राहतील आणि ते तुला मात्र नाही चालणार, हो की नाही वहिनी. तेव्हा जानकी मात्र रागाने तिच्याकडे पाहत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकीला खूप मोठा क्ल्यू मिळालेला असतो. ती डायरेक्ट ऐश्वर्याला विचारते की ऐश्वर्या, अगं नानांचे मृत्यूपत्र तर तूच बदलले ना, मला सर्व माहिती आहे की तू हे सर्व कसे केले, फक्त आता नाना शुद्धीवर येण्याचं बाकी आहेत. जेव्हा ते शुद्धीवर येतील तेव्हा सर्व सत्य काय ते नक्की सांगतील. नाना शुद्धीवर आल्यानंतर काय होणार आहे हे तुला वेगळं काही सांगायची गरज नाही. तर ऐश्वर्याला खूप टेन्शन येते. त्यानंतर सुमित्रा ही खूप घाईने सारंग ऋषिकेश यांना आवाज देते. ऋषिकेश धावत येतो, सारंग सुद्धा धावत येतो की आई काय झाले असे विचारतात. तेव्हा सुमित्रा खूप खुश होऊन म्हणते की अरे नाना शुद्धीवर आले. ते ऐकून घरातील सर्वांना तर खूप आनंद होतो. जानकीच्या डोळ्यातून मात्र आनंद अश्रू सुद्धा येतात, परंतु ऐश्वर्याचा मात्र चेहरा अगदी पडतो, अगदी पाहण्यासारखा होतो आणि तोच जानकी तिच्याकडे बघत असते. तेव्हा नाना हे सर्वांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ते शुद्धीवर आलेले असतात. तर जेव्हा सयाजीरावांना ऐश्वर्या सांगते तर सयाजीराव लगेच ऐश्वर्याला म्हणतात की त्या नाण्याचं जर मुस्काट बंद करायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावे लागेल, कायमचा बंदोबस्त. आणि त्या नाण्याला कायम संपवण्यासाठी माझ्या डोक्यात एक जंगी आयडिया आलेली आहे आणि तो ऐश्वर्याला त्या प्लॅन बद्दल सांगत असतो. तेव्हा आता जानकी ऐश्वर्याच्या तावडीतून नानांना कसे सुखरूप वाचवते आणि ऐश्वर्या आणि सयाजी पाटलांनी जो काही खेळ खेळलेला आहे तो सर्वांसमोर कसा घेऊन येते आणि त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा कशी देते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.